आजचा धडा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या पालकांना सांगा. ओके मॅम. मुलांना आपल्या शाळेत एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांच्या मदतीने ड्रेस तयार करू शकतात आणि स्पर्धेत त्याचा वापर करू शकतात. येस मॅम. ओके. सीमा, तू स्पर्धेत भाग घेणार नाहीस ना? मॅम अभी गाना नहीं ना. सीमा, काय झाले सीमा? माझी मुलगी गप काय बसत आहे, बोलत नाही आणि हसत नाही. आई, आम्ही गरीब आहोत का? नाही बेटा, आम्ही खूप श्रीमंत आहोत. कुठे आई? आमच्याकडे सुंदर कपडेही नाही. तू काम करतेस, बाबा काम करतात. अरे सीमा, आम्ही गरीब नाही आहे बेटा. म्हणून मी काही करू शकत नाही बाबा. तू सर्व काही करू शकतोस बेटा. आई, आमच्या शाळेने एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होणार आहे. मला इथे सहभागी व्हायचे आहे. आई, तू नक्की सहभागी व्हाल. जा आणि कॉम्पिटिशनची तयारी कर. पण आई, माझा ड्रेस. तू काळजी करू नकोस, मी तयार करीन. आई, माझी आई. तुम्ही पण काळजी करू नका, मी तयार करून घेईन. मी माननीय जज महोदयांना विनंती करतो की आपली सीटवर विराजमान व्हा. घोषणा केले जात आहे. जोरदार ताळ्या वाजवून त्यांचे स्वागत करा. आणि या कॉम्पिटिशनचे विनर आहे कुमारी सीमा.
कधीही कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकणार नाही, पण माझ्या आई बाबाने मला प्रोत्साहन दिले आणि आईने जुन्या कपड्यातून हे सुंदर ड्रेस तयार केले, जे मला सर्वांना सुंदर दिसत आहे, कारण की हे माझा ड्रेस भारताची शान आहे आणि माझा ड्रेस भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. भारतावर आम्हाला अभिमान आहे. सर, मला आज माहीत पडले की गरिबी, मजबुरी काही नाही. हिंमत असली पाहिजे. हृदयात तळमळ असले तर कितीही अडथळे आले, अडचणी आली, आई वडिलांचे प्रार्थनेने, त्यांचे सोबतीने आपण यशाच्या मार्गावर जाऊ शकतो. शाबाश सीमा, शाबाश, अभिनंदन. थँक्यू सर. हे यश फक्त शिक्षणातूनच मिळवू शकतो. शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया.